साधी पुरी तर सगळ्यांनी खाल्ली असेल, पण आज आपण बनवणार आहोत अगदी हिरवीगार, मऊ आणि खमंग अशी टम्म फुगलेली पालक पुरी. लहान मुलांना पालक आवडत नाही, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. टिफिनसाठी, संडे स्पेशल नाश्त्यासाठी किंवा पाहुण्यासाठीही आपण अशी ही पालक पुरी बनवू शकतो. बघू शकता, अगदी कमी तेलकट आपली ही पालक पुरी तयार झालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ही पालक पुरी बनवण्यासाठी इथे मी पालक स्वच्छ करून घेतलेला आहे. पालकाची फक्त पानं घ्यायची आहेत, देठं घ्यायची नाहीत. इकडे मी गॅसवरती पाणी उकळवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यामुळे पालकाचा हिरवागार जसाच्या तसा कलर राहतो. आता हा पालक मी कढईमध्ये टाकून घेते. तर आपल्याला हा पालक अजिबात न झाकता छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे आणि फुल गॅसवरतीच फक्त 2 मिनिटे आपल्याला हा पालक छान असा शिजवून घ्यायचा आहे. जास्तही ओव्हर कुक करायचा नाही. अगदी 2 मिनिटेच फक्त आपल्याला हा पालक अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने असा खाली वर करून घ्यायचा, म्हणजे काय होतं, व्यवस्थित सगळाच पालक छान असा शिजला जातो. 2 मिनिटानंतर हा पालक मी काढून बर्फाच्या पाण्यामध्ये टाकलेला आहे. बर्फाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं की हा पालक शिजण्याची प्रोसेस आहे ना ती थांबली जाते आणि ओव्हर कुक होत नाही. त्याचबरोबर पालकाचा हिरवागार कलर राहतो. बर्फाच्या पाण्यामध्ये टाकलं की याला जास्त वेळही या पाण्यामध्ये ठेवायचं नाही. अगदी थोडा वेळ हा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला पालकाची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा पालक टाकून घेते. याच्यामधलं पाणी निथळून सर्वच पालक इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. पालक पुरी अगदी छान टेस्टी खमंग होण्यासाठी आणखी साहित्य टाकायचे आहेत. इथे मी 4 हिरवी मिरची, लसूण 10 ते 15 लसूण घेतलेले आहेत. पाऊण इंच आलं, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपल्याला छान अशी प्युरी बनवायची आहे. त्याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर ही धुवून टाकलेली आहे. आता मस्त अशी आपली ही पालक प्युरी तयार झालेली आहे. अगदी स्मूथ पेस्ट बनवलेली आहे. आता आपल्याला पुढील स्टेप करायची आहे. इकडे मी एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी बरोबर या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. पीठ आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता या गव्हाच्या पिठामध्ये भरपूर चाळ निघालेला आहे. तर बरोबर 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं हे चाळून घेत आहे. त्यानंतर त्याच सेम वाटीने अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे. बेसन घेतलं म्हणजे ही पुरी अगदी छान खमंग होते, जास्त तेलकट होत नाही. आता त्याच सेम वाटीने अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुमच्याकडे जो मोठा रवा आहे ना तो थोडासा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. रवा घातला म्हणजे ही पुरी भरपूर वेळ जशीच्या तशी टम्म फुगलेली राहते. तर यानंतर इथे मी थोडंसं चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत. हे पांढरे तीळ या पालक पुरीवर छान उठून दिसतात आणि पौष्टिकही असतात. त्यानंतर 2 चिमूट इथे मी हिंग टाकलेलं आहे. आता आपल्याला ही सर्व कोरडी साहित्य आहेत ना ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी पालक प्युरी बनवून घेतलेली आहे ना त्याच्यातली इथे मी सुरुवातीला अर्धीच पालक प्युरी याच्यामध्ये टाकून घेते. एकदम जास्त टाकायची नाही. जसजशी लागेल तसतसे याच्यामध्ये टाकायची आहे. कारण तर पालक पुरी बनवण्यासाठी आपल्याला कणिक घट्टच हवी असते. जास्त एकदम टाकलं तर आपली कणिक आहे ना ती खूप जास्त पातळ होऊ शकते. इथे मी पालक पुरीसाठी लागणारी कणिक छान मळून घेतलेली आहे. त्याच्यावरून थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता हे तेलही छान कणकेला लावून घेते, म्हणजे या कणकेवरती कोटिंग येणार नाही. याच्यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे ही कणिक आपल्याला थोडा वेळ भिजायला ठेवायची आहे. इथे बघू शकता ही कणिक भरपूर अशी घट्ट आहे. 15 मिनिटे मी ही कणिक भिजायला ठेवणार आहे. तर बघू शकता मी भरपूर अशी ही पालकची जी प्युरी आहे ना ती वापरलेली आहे. 15 मिनिटानंतर आपली कणिक छान भिजलेली आहे. पहिल्यापेक्षा ही कणिक
घट्ट आणि मऊ झालेली आहे. यातला रवा आहे ना तो छान असा भिजलेला आहे. पुन्हा एकदा मी कणिक मळून घेते. इथे आपली छान स्मूथ आणि घट्ट अशी कणिक झालेली आहे. आता आपल्याला पुरी बनवण्यासाठी एक असा छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला पालक पुरी छान अशी लाटून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी ही पालक पुरी लाटण्यासाठी पीठ किंवा तेल काहीही वापरणार नाही. जर तुम्हाला लाटताना वाटलं की ही पुरी चिकटत आहे तर तुम्ही तेल किंवा पीठ लावू शकता. पालक पुरी जर आपल्याला टम्म फुगवायची असेल ना तर जास्त पातळ लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि सर्व बाजूनी एकसारखीच लाटायची आहे. कुठे जास्त जाड किंवा जास्त पातळ अशी करायची नाही. इथे बघू शकता मस्त अशी आपली ही पालक पुरी छान लाटून झालेली आहे. आता ही पालक पुरी आपण जशीच्या तशी तळू शकतो, पण इथे मी अशा पद्धतीने छोटासा डिश घेतलेला आहे आणि त्याने छान कट करून घेतलेली आहे, म्हणजे अगदी गोल गरगरीत आपली ही पुरी तयार होते. आता मी तुम्हाला आणखीन एक ही पालक पुरी छान लाटून दाखवते. आता पहिली जी पालक पुरी लाटलेली आहे ती मी एका मोठ्या ताटामध्ये काढलेली आहे. आता दुसरी ही पालक पुरी लाटून दाखवते. पालक पुरी लाटताना जर तेल किंवा पीठ लावायची गरज पडली तर लावू शकता. आणि पालक पुरी आपल्याला छान लाटून घ्यायची आहे, जास्त पातळही लाटायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. इथे बघू शकता याच्यामध्ये आपण तीळ घातलेले होते ना तेही अगदी छान उठून दिसत आहेत. पालक पुरी इथे मी कट करून घेत आहे जेणेकरून अगदी छान गोल गरगरीत तयार होईल. आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की पालक पुरी आपल्याला छान टम्म फुगण्यासाठी केवढी जाड हवी आहे. आता मी अशाच पद्धतीने 4 ते 5 पालक पुरी लाटून घेतलेले आहेत. जास्तही लाटायच्या नाहीत, नाहीतर काय होतं ही पालक पुरी एकमेकावरती ठेवली की चिकटून बसू शकते. इकडे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कणिक टाकून पाहिलेली आहे. कणिक टाकली की लगेच हा गोळा वरती आलेला आहे, म्हणजे तेल अगदी छान कडकडीत गरम झालेलं आहे. पुरी तळण्यासाठी असंच अगदी कडकडीत तेल गरम असायला हवं आहे. आता याच्यामध्ये एक पालक पुरी तळून घेत आहे. पुरी टाकलं की आपल्याला साईडचं जे गरम तेल असतं ना ते या पुरीवरती टाकायचं आहे. इथे बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हे गरम तेल टाकायचं आहे. इथे बघू शकता मस्त अशी आपली ही पालक पुरी टम्म फुगलेली आहे. आता ही पालक पुरी तळताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. पालक पुरी तळली हे कसं ओळखायचं तर या तेलामधले बुडबुडे किंवा बबल्स कमी झाले की समजायचं आहे ही पालक पुरी अगदी छान तळलेली आहे. दोन्ही साईडनी अगदी खमंग होईपर्यंत मस्त पालक पुरी तळून घेतलेली आहे. बघू शकता मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि याच्यातलं तेल छान नितळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये भरपूर तेल राहत नाही. आता मी आणखीन एक पालक पुरी तुम्हाला तळून दाखवते. पालक पुरी टाकण्याच्या अगोदर तेल चांगलं गरम असायला हवं आहे. पुरी टाकली की साईडचं गरम तेल आपल्याला पुरीवरती टाकायचं आहे, म्हणजे पुरी छान टम्म फुगते. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे, म्हणजे पालक पुरी जास्त तेलकटही होत नाही. सर्वच पुऱ्या मी अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता मस्त अशा आपल्या या पुऱ्या तळलेल्या आहेत. इथे बघू शकता मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी टम्म फुगलेल्या दिसत आहेत. या पुऱ्या आपण 4-5 दिवस प्रवासाला जरी चाललेलो असेल तरीही घेऊन जाऊ शकतो, अजिबात खराब होत नाहीत. ही पालक पुरी तळून भरपूर वेळ झालेला आहे, तरीही बघू शकता मस्त आपली ही पालक पुरी टम्मच फुगलेली राहिलेली आहे. आणि इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत ही पालक पुरी दिसत आहे. पालक पुरी परफेक्ट बनवण्यासाठी 3 टिप्स महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे पालक जास्त उकळू नका, रंग काळपट होतो. तेल खूप थंड असेल तर पुरी फुगणार नाही. पीठ घट्टच असायला हवं, म्हणजेच कणिक घट्ट असायला हवी आहे. ही पालक पुरी अजिबात तेलकटही झालेली नाही. इथे मी व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून तुम्हीही अशा पद्धतीने खमंग पालक पुरी बनवू शकता. ही पालक पुरी आपण संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा मग शाळेच्या डब्यासाठीही बनवू शकतो. ही पालक पुरी आपण पातळ भाजीबरोबर किंवा सुक्या भाजीबरोबरही खायला खूप जास्त टेस्टी लागते.
तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.